ज्योतिष इझी लर्निंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण पाहतोय 8वीचा म्हणजेच 8चा इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. तो 12 चॅप्टर आहे. तो दुसरा धडा आहे आपला. कोणता? तर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. तर आपण पाहिलं पहिला प्रश्न पाहिला आपण. आता दुसरा पाहतोय. दुसरा क्वेश्चन चालू आहे आपला. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. तर त्याच्यामध्ये आपण 2 उदाहरणं पाहिली आहेत मुलांनो. आणि आता आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत. पण जर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही पाहू शकता मुलांनो. आणि तुम्ही जर तुम्हाला पॉलिनॉमियल्स पाहायचं असेल तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता मुलांनो. तर पॉलिनॉमियल सुद्धा झालाय आपला 10वा धडा. तर आता तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मुलांनो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघा. तर चला मग पाहूया आपण आपला दुसरा क्वेश्चन. आणि प्रत्येक गणित वेगळं आहे मुलांनो, त्यामुळे प्रत्येक उदाहरणाकडे, प्रत्येक गणिताकडे अगदी बारकाईनं लक्ष पाहिजे आणि कोणतंही गणित स्किप करून तुम्हाला येणार नाही. तर प्रत्येक रूल्स वेगळे आहेत, काही ना काही प्रत्येक गणितात वेगळं येतं. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गणित व्यवस्थित पाहायचंय, व्यवस्थित सोडवायचंय. तर चला मग आता आपण तिसरं एक्झाम्पल पाहूया. तर हे आहे आपलं तिसरं एक्झाम्पल मुलांनो. 3x + 12 इज इक्वल टू 2x - 4. तर पहिल्यांदा कोणती क्रिया करायची, कोणतं ऑपरेशन करायचंय मुलांनो ते पाहायचं आहे. तर इथे आहे +12. तर काय करायचं मग? -12 करायचं. लिहायचं सुद्धा सबट्रॅक्टिंग 12 फ्रॉम बोथ द साइड्स. तर आपण लिहूया मग सबट्रॅक्टिंग 12 from both the sides. तर हे आपण लिहिलं. आता पुढे पाहूया. सबट्रैक्टिंग 12 फ्रॉम बोथ द साइड्स. तो 12 को दोनों साइड में सबट्रैक्ट करना है, माइनस करना है. तो 3x + 12 लिहिलं जसं आहे तसं. पुन्हा आपण -12 लिहायचं आहे आणि इक्वल टूचं साइन लिहायचं. नंतर पुढे जे आहे ते तसंच लिहायचं. पहिल्यांदा 2x - 4 लिहिलं आणि मग काय करायचंय आपल्याला? -12 करायचंय. या साईडला केलं, आता या साईडला सुद्धा करायचं. -12 दोन्ही बाजूंना आपण -12 केलेलं आहे. आता आपण पुढे सोडवूया. तर पहा +12 आहे, -12 आहे. तर हे गेलं म्हणजे 0 येतो. मायनस मधून प्लस गेले 0 येतो. तर आता पहा इकडे. तर इथे -4 आहे, -12 आहे. पहिला आपण ही लिहून घेऊया आणि पुढे जाऊया. 3x आहे आपलं इथं. तर 3x लिहिलं आणि नंतर इथे तर 0 आहे, काही नाही. मग इक्वल टूचं साइन लिहिलं आणि 2x लिहिला आहे तसा. आता पहा 2 नंबर आहेत, दोन्हीची ऍडिशन करावी लागेल आपल्याला. तर मायनस आहे. तर मायनस आणि मायनस जेव्हा सारख्या चिन्हाची ऍडिशन असेल तेव्हा दोन्हीची बेरीज करायची, ऍडिशन करायची आणि तेच साइन लावायचं. तर आता 12 आणि 4 16 होईल आणि मायनस साइन लागेल. का? तर दोन्ही ठिकाणी मायनस आहे आणि मायनसची बेरीज केली आणि दोन्ही साइड जर समान असतील तर त्यांची बेरीज करायची आणि ते साइन म्हणजे ते चिन्ह आपण लिहायचं आहे. तर हे मायनस लिहिलं तर -16 आला. आता पुढे पाहूया. 3x इज इक्वल टू 2x - 16 आले. मग आता पुढची स्टेप काय आहे? काय आपल्याला सबट्रॅक्ट ऍडिशन करावी लागेल, कोणतं ऑपरेशन करावं लागेल
तर हे 3x आपल्याला x काढायची व्हॅल्यू लागतं. मग हे जे 2x आहे त्याला आपण घालवायचं आहे आता. तर काय करूया मग, इथे प्लस आहे मग सबट्रॅक्ट करावे लागेल, मायनस करावे लागेल. मग लिहायचं सबट्रॅक्टिंग 2x फ्रॉम बोथ द साइड्स. चला लिहूया मग सबट्रॅक्टिंग 2x फ्रॉम बोथ द साइड्स. तर दोन्ही बाजूमधून आपल्याला 2x मायनस करायचे बोथ द साइड्स. तर चला करूया 3x मायनस 2x. 3x लिहिलं मायनस 2x लिहिलं, इक्वल टू चं साइन लिहायचं, 2x लिहिलं. आता पहा की 2x आहे इथं, तर हा नंबर आहे. तर जर आपण x ची टर्म x जवळ घेतली तर चालते, म्हणून आपण हे जे सबट्रॅक्शन आहे मायनस 2x आहे ते 16च्या पुढे लिहायच्या ऐवजी आपण इथे लिहिलं तरी चालतंय. तर असं लिहायचं मग मायनस 2x, कारण इकडे मायनस करायचंय, इकडे सुद्धा मायनस करायचंय. मग मायनस 2x लिहिलं आणि मायनस 16 नंबर लिहिला. आता करायचे मला मायनस 3x मधून मायनस 2x केला तर 1x आला, पण आपण 1 लिहित नाही म्हणून x लिहिलं. x इज इक्वल टू चं साइन लिहिलं जसं आहे तसं 2x आहे प्लस 2x मायनस 2x 0 होईल आणि ह्याला काही लिहायची गरज नाही कारण तो 0 झाला. आता पुढे आहे मायनस 16. तर हे आपलं आन्सर आलं की x इज इक्वल टू 16. सॉरी मायनस 16 आहे, हे सुद्धा विसरायचं नाही. तर x इज इक्वल टू मायनस 16 आलं. तर आन्सर काय आलं मग आपलं, x इज इक्वल टू मायनस 16. तर हे झालं आपलं थर्ड एक्झाम्पल. तर कोणतं ऑपरेशन करायचंय ते पाहायचं. सबट्रॅक्टिंग 12 फ्रॉम बोथ द साइड्स किया. फिर मग आपण काय केलं, कोणती क्रिया करायची बघितली. 2x आहे तर या 2x ला मायनस केलं दोन्हीकडून आणि मग आपल्याला हे मायनस 16 आन्सर मिळालं आहे. तर आता आपण पुढे पाहूया. पुढे काय आहे आपलं एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल पाहूया. तर पूर्ण स्टेप बाय स्टेप करायचंय. प्रत्येक उदाहरणामध्ये काहीतरी वेगळं आहे मुलांनो. तर पहा आता आपलं फोर्थ एक्झाम्पल कोणतं आहे. फोर्थ एक्झाम्पल आहे 5x मायनस 3. ब्रॅकेट मध्ये आहे x मायनस 3, ब्रॅकेट पूर्ण, इक्वल टू साइन आहे, 3 आहे आणि ब्रॅकेट मध्ये आहे x प्लस 2. तर 5 आहे, x मायनस 3 ब्रॅकेट मध्ये आहे, 3 आहे, ब्रॅकेट मध्ये x प्लस 2 आहे. तर आता पुढे काय करायचं पाहायचंय. पण तुम्ही पाहू शकता की आता आपल्याला काहीतरी कोणती तरी क्रिया केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. तर पहा इथे 5 आणि या x मायनस 3 च्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. तर तुम्ही पाहिले ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये की याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. तर दोन्ही टर्मना मल्टिप्लाय करावं लागतं. 5x फक्त करून चालणार नाही, तर 5 इंटू 3 सुद्धा करावं लागतं. तर चला मग करूया. 5 इंटू x 5x मायनस 5 इंटू मायनस 3 आहे. तर 5 इंटू 3 15 मायनस 15, 5 3 जा 15 मायनस 15 आलं, कारण प्लस मायनस मायनस होतं मल्टिप्लिकेशन मध्ये. तर चला आता इक्वल टू चं साइन लिहिलं. मग करायचं आहे 3 इंटू x. 3 इंटू x 3x आलं प्लस 3 इंटू 2 3 2 जा 6. तर हे आलं आपलं 3x प्लस 6 आलं इथे.
तर आता आपल्याला पाहायचे पुढे कोणतं ऑपरेशन, कोणती क्रिया करावी लागेल. तर -15 आहे तर +15 करावं लागेल. तर चला लिहूया. ॲडिंग 15 to both sides. both the sides. तर 15 तुम्हाला ऍड करायचं आहे दोन्ही साईडला. तर चला करूया मग. +15 मायनस आहे म्हणून आपल्याला +15 दोन्ही साईडला, दोन्ही बाजूला ऍड करायचं आहे. +16 +15. इथे +15 केलं, इथे सुद्धा +15 केलं. आता पाहूया काय होतंय. -15 +15 गेला. 5x आहे तर 5x लिहिलं. इज इक्वल टू चं साइन लिहिलं. 3x आहे तसा लिहिला. आता आहे +6 आणि +15 दोन्हीची ऍडिशन करायची कारण दोन्ही साइन सेम आहे मुलांनो. +15 आणि 6 होईल +21. जसं आता आपण दोन्ही साइन एक आहेत तेव्हा ऍडिशन करतो आणि तेच साइन देतो, तसंच दोन्ही जेव्हा मायनस मायनस असतील तेव्हा सुद्धा हाच रूल वापरायचा आहे की याची ऍडिशन करायची आणि जो आहे साइन तेच साइन लावावं लागतं. तर हे रूल्स खूप महत्वाचे आहेत. ऍडिशनचे रूल येतात मध्ये मध्ये तुम्हाला. सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, फ्रॅक्शनचे कधी येतं सोडवायला, कधी अल्जेब्रिक एक्सप्रेशन येतं. तर मागचं तुमचं सगळा पाया जो आहे, बेस जो आहे चांगला पाहिजे तरच तुम्ही पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकाल. म्हणून या रूल्सवर बारीक लक्ष द्या आणि ते सारखे बोला तरच तुम्हाला पुढे गणित सोडवता येतील. 9वी मध्ये सुद्धा तुम्हाला खूप मोठी मोठी गणित असतील तर ती तुमच्या साइन पासूनच सुरू होतात आणि ते साइन तुम्हाला व्यवस्थित आले पाहिजेत. तर चला मग पाहूया आपलं पुढचं. 5x आहे इथे आणि इथे 3x + 21 आहे. आपल्याला जर x ची किंमत काढायची आहे तर काय करावं लागेल, हे 3x घालवावं लागेल. मग या 3x च्या इथे प्लस साइन आहे मुलांनो, त्याच्या अपोजिट ऑपरेशन सबट्रॅक्टिंग करावं लागेल, मायनस करावं लागेल. तर लिहूया पहिल्यांदा. सबट्रॅक्टिंग 3x फ्रॉम बोथ द साइड्स. सबट्रॅक्टिंग 3x from both the sides. तर दोन्ही बाजूमधून 3x वजा करायचे आपल्याला. चला तर मग करूया आपण. 5x - 3x इज इक्वल टू आहे तसं इक्वल टू साइन लिहिलं. तर आता लिहायचं आहे 3x लिहिला. आता -3x आहे मुलांनो. x ची टर्म x च्या जवळ लिहिली तर चांगलं आपल्याला सरळ पडतं. म्हणून आपण 3x वर -3x जो करायचा आहे तो इथेच लिहूया, काही फरक पडणार नाही. तर आपण x टर्म जवळ घेतली आणि हा जो आपला नंबर आहे तो पुढे लिहिला. का लिहिलं इकडे -3x? दोन्ही बाजूमधून आपल्याला 3x मायनस करायचं आहे म्हणून आपण दोन्ही बाजूमध्ये -3x केलं. चला मग पुढे 5x मधनं -3x गेले, 2x राहिले इक्वल टू. तर काय येईल आता पुढे? 3x आणि -3x गेलं. हे +3x आहे, हे मायनस आहे, 0 झाला. मग उरला 21 आहे इकडे इक्वल साइनच्या या बाजूला. 21 लिहिला आहे तसा. आता पहा मुलांनो, मल्टिप्लिकेशनचं साइन आहे मध्ये इथे, कोणतं नसतं तिथे काय असतं? मल्टिप्लिकेशन. तर डिवाइड करावं लागेल कितीने? 2 ने. तर लिहायचं डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय 2. डिवाइडिंग both the sides by 2. दोन्ही बाजूला 2 न डिवाइड करायचंय.
चला मग नेक्स्ट स्टेप करूया, आपण डिवाइड करूया याला. तर 2x लिहिलं, डिवायडेड बाय 2 लिहिलं, 21 लिहिलं, डिवायडेड बाय 2 लिहिलं. तर 2 1 2, 2 1 2 होईल. पण याला भाग जाईल का 2 च्या टेबलमध्ये? तर 21 येत नाही आणि जाऊ पण शकत नाही. का तुम्हाला जर डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहीत असतील, म्हणजे ज्या तुमच्या कसोट्या आहेत, मराठीमध्ये त्याला आपण कसोटी म्हणतो, की 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 5 ची कसोटी, अशा 10 ची कसोटी आहे आपल्याकडे, 7 ची, 9 ची, अशा खूप कसोट्या असतात. तर त्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण म्हणतो त्याला. तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट जर तुम्हाला माहीत असेल, 0 2 4 6 8 जर शेवटी असेल तर आपल्याला 2 न भाग जातो. पण इथे तर 1 आहे म्हणजे याला जाऊ शकत नाही. आता हा छोटा अंक आहे, तुम्ही पटकन सांगू शकाल की नाही जाणार. पण जर मोठा अंक असेल तर या डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही 5 चे 6 चे जे आपला पाया आहे, बेस आहे, तो चांगला करण्याचा जर प्रयत्न केला तर पुढे मॅथ्समध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. तर चला मग लिहूया आपलं x इज इक्वल टू 21/2 आलेला आहे. तर मी इथेच पुढे लिहिते मुलांनो आता. तर आपल्याकडे जास्त जागा नाही. x प्लस 21/2. तर हे आपलं ॲन्सर आलेलं आहे. तर ॲन्सर म्हणून लिहिलं x इज इक्वल टू 21/2. तर भाग जात नसेल तर हे फ्रॅक्शन मध्ये म्हणजे पूर्णांकांमध्ये असंच उत्तर आलंय आपलं की 21/2. तर चला मग आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया. हे एक्झाम्पल तुम्हाला समजलंच असेल की प्रत्येक एक्झाम्पल मध्ये कोणती ना कोणती स्टेप वेगळी आहे, रूल्स आहेत. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक उदाहरण सोडवून देते आहे, ते तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे. चला आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. सिक्स्थ एक्झाम्पल काय आहे? तर फिफ्थ एक्झाम्पल काय आहे आपलं? फिफ्थ एक्झाम्पल आहे 9x डिवायडेड बाय 8 प्लस 1 इज इक्वल टू 10. तर कोणतं ऑपरेशन करावं लागेल? इथे +1 आहे तर याच्या अपोजिट ऑपरेशन करावं लागेल, -1. तर चला मग आता आपण लिहूया सबट्रॅक्टिंग 1 from both the sides. 1 from both the sides. तर हे लिहिलं आपण. आता करूया. -1 करायचंय, सबट्रॅक्ट करायचंय, म्हणजे 9x लिहिलं अपॉन 8 लिहिलं, +1 आहे तसा लिहिला. काय करायचंय? -1 करायचंय, तर -1 लिहिला, इक्वल टू च साइन लिहिलं, 10 आहे तसा लिहिला. आणि काय करायचंय? -1 करायचंय, तर या साइडला सुद्धा -1 केलं. आता पहा काय होतंय, +1 आणि -1 0 होईल. 9x अपॉन 8 इक्वल टू 10 - 1 काय होईल? 9 होईल. 10 मधून 1 गेला, 9 राहील. तर आता पाहायचंय आपल्याला कोणतं ऑपरेशन पुढे करावं लागेल. तर इथे 8 आहे डिवायडेड बाय, म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग both the sides by 8. मल्टिप्लाइंग both the sides by 8. तर लिहूया आपण मल्टिप्लाइंग both the sides by 8. तर 8 न करायचंय मल्टिप्लाय. चला करूया. 9x अपॉन 8 आहे तसं लिहिलं, मल्टिप्लायचं साइन टाकलं, 8 लिहिला, इज इक्वल टू च साइन आहे तसं लिहिलं, 9 आहे तसा लिहिला, इंटू 8 लिहायचं आहे. आता करूया डिवायडेड. तर 8 1 8, 8 1 8, 9x इज इक्वल टू
किती आलं? 9 8 जा 72. तर 72 आलं आपलं. 9x इज इक्वल टू किती आलं? 72. 9 8 जा 72. आता पाहायचंय x ची व्हॅल्यू काढण्यासाठी पुढे कोणतं ऑपरेशन करावं लागेल? नाही इथे, तर मल्टिप्लिकेशन आहे, तर डिवाइड करावं लागेल. मग लिहायचं डिवायडिंग both the sides by 9. तर लिहूया मग डिवायडिंग both the sides by 9. आता डिवाइड सुद्धा करूया. 9x divided by 9 is equal to 72 आहे, तसं लिहिलं. डिवायडेड बाय 9 करायचं आहे, मग 9 लिहिलं. आता करूया डिवाइड. 9 1 जा आणि 9 1 जा 9 येईल. x राहील फक्त इथे. आता याला सुद्धा डिवाइड करूया. 9 1 जा 9, 9 8 जा 72. तर आलं काय आपलं आन्सर? x इज इक्वल टू 8. तर मी पुढे लिहिते. आता इथे जागा नाहीये. x इज इक्वल टू म्हणून साइन टाकलं आणि लिहिलं x इज इक्वल टू 8. तर हे झालं आपलं आन्सर मुलांनो. तर पहा, व्यवस्थित पहा कसं करायचं, काय करायचं. +1 आहे तर -1 केला, दोन्ही बाजूला -1 केला. नंतर पाहिलं आपण कोणतं ऑपरेशन करावं लागेल, तर 8 डिवाइडला आहे, मग मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला. नंतर पाहिलं आपण इथे 9x इज इक्वल टू 72 आहे, इथे मल्टिप्लिकेशन साइन आहे, मग डिवाइड केलं आणि हे एक्झाम्पल पूर्ण झालंय. आता आपण 6th एक्झाम्पल पाहूया. तर 6th एक्झाम्पल थोडं वेगळं आहे, तर ते सुद्धा व्यवस्थित पाहायचं आहे. सर्व एक्झाम्पल सारखी नाही आहेत, तर काही ना काही त्याच्यामध्ये बदल आहे मुलांनो. म्हणूनच पूर्ण एक्झाम्पल व्यवस्थित पाहायचं आहे. तर काय आहे आपलं 6th एक्झाम्पल? 6th एक्झाम्पल आहे y/7 प्लस y-4/3 इज इक्वल टू 2 आहे. तर 2 लिहिलं. आता हे झालं आपलं एक्झाम्पल. y/7 प्लस y-4/3 इज इक्वल टू 2. तर आता काय करायचं, कोणती क्रिया करायची, कोणतं ऑपरेशन करायचं ते पहिल्यांदा पाहावं लागेल. तर डिवायडेड बाय 7 आहे, 3 आहे, तर आपल्याला दोन्हीकडे डिवायडेड बाय आला आहे, म्हणून आपण यांचं मल्टिप्लिकेशन करून दोन्ही बाजूला त्यानं आपण मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे हे डिवायडिंगला आहे तर मल्टिप्लाइंगला करू शकतो. तर हे 7 3 जा किती होईल? 21 होईल. तर 21 आपल्याला दोन्ही बाजूंना मल्टिप्लाय करायचं आहे, कारण हे डिवाइडला आहे. 1/1 केलं तर खूप आपल्याला मोठं एक्झाम्पल होतं, म्हणून आपण 7 3 जा 21 करतो, मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 21. तर लिहून घेऊया काय करायचंय. मल्टिप्लाइंग both the sides by 21. तर 21 कसं आलं? both the sides by 21. तर 21 कसं आलं तुम्ही पाहिलं. 7 3 जा 21 केलं आहे. तर आता आपल्याला पुढे थोडं वेगळं एक्झाम्पल आहे, अगदी व्यवस्थित पाहायचं आहे. तर 2 टर्म्स आहेत तिथे, तर दोन्ही टर्मला 21 न मल्टिप्लाय करायचं आहे. तर अगदी बारकाईनं पाहायचं एक्झाम्पल. y/7 लिहिलं, तर इंटू 21 इथे सुद्धा करायचं आहे आणि प्लस लिहायचं नंतर सेकंड टर्मला. नंतर सेकंड टर्म लिहायची y-4/3 आहे तसं लिहिलं. मग या टर्मला सुद्धा
21 न मल्टिप्लाय करायचं आहे. तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये सुद्धा तुम्ही पाहिले. तर आता आपल्याला काय करायचंय, या 21 न दोन्ही साइडला मल्टिप्लाय करायचंय, कारण आहेत आपल्याकडे दोन टर्म्स. तर आपण आता दोन्ही टर्म्सला 21 न मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू 2 इंटू 21. तर हे सुद्धा लिहावं लागेल 2 इंटू 21. तर पहा आता पुढे काय होईल, 7 1 जा 7, 7 3 जा 21, 3 1 जा 3, 3 7 जा 21. तर आपण आता त्याला डिवाइड करून घेतलं, 3 1 जा 3, 3 7 जा 21. आता काय राहिले ते आपण लिहून घेऊया. तर इथे y आहे मुलांनो, इथे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, इथे 3 आहे. पण y3 असं न लिहिता आपण पहिल्यांदा काय घेतो, नंबर घेतो, म्हणून 3y लिहिलं. 3y लिहून नंतर काय करायचंय, पुढे हे प्लसचं साइन लिहायचं जसं आहे तसं. आता पहा y-4 आहे आणि इथे 7 राहिला आहे, मध्ये आहे मल्टिप्लिकेशनचं साइन. जर मी असं लिहिलं 7 इंटू y-4, पण असं आपण लिहित नाही. जेव्हा दोन टर्म असतील तेव्हा आपण त्याला ब्रॅकेटमध्ये टाकायचं, म्हणजे इथे सुद्धा मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. तर तसं कधी लिहित नाही आपण त्याला ब्रॅकेटमध्ये टाकतो, म्हणून मी याला ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे इज इक्वल टू. तर 7 राहिलं होतं, 7 लिहिलं, y-4 ब्रॅकेटमध्ये लिहिला, कारण त्या 2 टर्म्स आहेत म्हणून आपण त्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं. आता 21 2 जा 2 1 चा 2 आणि 2 2 चा 4, तो 42 आलं मुलांनो. आता पहा पुढे काय करावं लागेल, तर पहिल्यांदा हे सोडवून घ्यावं लागेल, म्हणजे इथे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. तर या दोन्ही टर्म्सला 7 न मल्टिप्लाय करावं लागेल मुलांनो. तर चला मग करूया. 3y प्लस 7 इंटू y 7y, 7 इंटू -4 28, 7 4 जा 28, 7 4 जा किती आलं, 28 आलं. आणि ते पण मायनस, कारण आपण -4 ला मल्टिप्लाय करतोय, मल्टिप्लिकेशनचा रूल आहे प्लस मायनस मायनस. तर 7 4 जा -28 आलं. पुढे जसं आहे तसं लिहायचंय आपल्याला 42. आता करायचंय पुढे एक्झाम्पलचं सोल्युशन काढायचंय. आता इथे आहे तुम्हाला -20, तर -20च्या अपोजिट ऑपरेशन करायचं आहे. आता इथे सेम आहेत, 3y आणि 7y आहे, त्याचं एडिशन करूया, पण आपण नेक्स्ट स्टेप मध्ये करूया. म्हणजे पहिल्यांदा आपण लिहून घेऊया की हे कोणतं ऑपरेशन करायचंय आपल्याला. तर इथे मायनस आहे, ऍडिशन करावी लागेल. ऍडिंग 28 टू बोथ द साइड्स. पहिलं लिहून घेऊया, ऍडिंग 28 टू बोथ द साइड्स. तर दोन्ही बाजूंना आपल्याला 28 ऍड करायचंय, प्लस 28 करायचंय. म्हणजे पण आपण ही पहिली पायरी करून घेऊया. आपल्याकडे 3y आहे, 7y आहे, तर त्यांची बेरीज करूया. 3 आणि 7, 3y आणि 7y तर 10y होईल मुलांनो. 10y मायनस हे दोन्ही आपण करून घेतलेलं आहे, हे -20 आहे तसं लिहायचं. या दोन यांची बेरीज केली आहे म्हणून इथे कमी होईल टर्म. 3y प्लस 7y 10y होईल. -20 आहे तसं लिहिलं मुलांनो. +20 दोन्ही साईडला करायचं आहे, तर हे +20 लिहिलं इज इक्वल टू चं साइन लिहिलं. पुढे आहे 42 प्लस काय करायचं आहे, दोन्ही बाजूला 28 करायचं आहे. मग इकडे सुद्धा 28 केलं. +28 पुढे सोडवायचं आहे, मायनस प्लस 0. चला लिहूया. 10y इज इक्वल टू
42 आणि 28 ची ऍडिशन करायची आहे. तर 8 9 10 होईल, 1 येईल कॅरी, 4 5 6 7, तर 17 येईल. तर तुम्ही करून पहा, बरोबर येईल तुमचं. आता पहा, डिवायडिंग करावं लागेल, कारण इथे 10y च्या इथे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. तर 10 ना आपल्याला डिवाइड केल्यानंतर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल, म्हणजे y इज इक्वल टू मिळेल. तर चला मग लिहूया, डिवायडिंग, इथे मल्टिप्लिकेशन आहे, अपोजिट डिवायडिंग, डिवायडिंग both the sides by 10. कशाने डिवाइड करायचंय? 10 न. तर 10y, तर इथे जागा नाही, आता इथे पुढे लिहिते मी. तर याची नेक्स्ट स्टेप इकडे आहे, डिवायडिंग बोथ द साइड्स बाय 10. तर 10y अपॉन 10 लिहिलं. फर्स्ट लिहिलं 10y अपॉन 10 इक्वल टू चं साइन लिहिलं, 70 आहे अपॉन 10 लिहिलं, कारण 10 न दोन्ही बाजूंना आपण डिवाइड करतो आहोत. आता चला डिवाइड करा, भागाकार करा याचा. 10 1 जा 10, 10 1 जा 10, y इज इक्वल टू, आता याचा सुद्धा डिवाइड करावं लागेल, मग आपल्याला मिळेल 10 7 जा 70. तर आता आपलं y आलंय 7, y इज इक्वल टू, म्हणून y इज इक्वल टू 7. तर हे झालं आपलं आन्सर मुलांनो. तर व्यवस्थित पहा कसं केलं. तर ही y अपॉन 7 होतं, 2 आहे डिवाइडला, म्हणून दोन्ही टर्म्स आपण काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं, आणि डिवायडिंग आहे म्हणून त्याच्या अपोजिट ऑपरेशनला 21 न काय केलं, मल्टिप्लाय केलं. पण एकाच टर्मला मल्टिप्लाय करून चालणार नाही, इथे 2 टर्म्स आहेत, मग दोन्ही टर्मला वेगवेगळं मल्टिप्लाय केलं. तर जर मोठं गणित असेल तर खूप लक्ष देऊन बारकाईनं करायचं आहे, तरच तुम्हाला कळेल. तर प्लस लिहिलं, नंतर सेकंड टर्मला मल्टिप्लाय केलं, इक्वल टू चं साइन लिहिलं, 2 आहे तसा लिहिला, इंटू 21 लिहिलं. नंतर आपलं आलं y आहे, 3 आहे, तर नंबर पहिला घेतो, नंबर पहिल्यांदा घेतला, नंतर y लिहिलं मुलांनो, 3y प्लस हे जे आहे 7 ते पहिलं लिहिलं, कारण अशी टर्म असेल, 2 टर्म असतील आपल्याकडे, बायनॉमियल बघितलंय आपण, तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं, ब्रॅकेटमध्ये लिहायचं. मग ब्रॅकेटमध्ये लिहिलं आणि पुन्हा हे ब्रॅकेट सोडवून घेतलं. या 7 न y ला मल्टिप्लाय केलं, 7 न 4 ला मल्टिप्लाय केलं, आणि मग आपल्याला हे आन्सर मिळालं. 28 ना पुन्हा आपण ऍडिशन केली दोन्ही बाजूंना, याच्या अपोजिट ऑपरेशन केलं, आणि हे आलं आपलं. मग 10y इज इक्वल टू 70 आलं, डिवायडिंग बोथ द साइड्स बाय 10 केलं, आणि आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली आहे. तर मुलांनो, प्रत्येक गणित हे वेगळं आहे, प्रत्येक गणितामधले रूल्स वेगळे आहेत, आणि ते तुम्ही अगदी बारकाईनं पाहायचं आहे, कोणतंही गणित स्किप करायचं नाही. व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला समजेल, आणि पुढे 9वी मध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मुलांनो. आणि तुम्हाला जर कमेंट्स करायचे असतील तर तुम्ही करू शकता मुलांनो. माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद मुलांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय मुलांनो.